लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा राम तीर्थकर आणि हर्षद आत्माराम लग्न बंधनात अडकले आहे. ज्ञानदा व हर्षद यांचा लग्न सोहळा 8 मे रोजी थाटामाटात पार पडला. ज्ञानदाचा पती हर्षद आत्माराम सिने फोटोग्राफर डीओपी आहे. या दोघांची पहिली भेट 2016 मध्ये एका शॉर्ट फिल्म शूटिंग दरम्यान झाली होती. यानंतर दोघांमध्ये हळूहळू छान मैत्री झाली आणि 2019 मध्ये हर्षदने ज्ञानदाला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर रिलेशनशिपला 7-8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघंही आता लग्न बंधनात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ज्ञानदाने तिच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. मी 22व्या वर्षी याच्या प्रेमात पडले. आमच्यात 7 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे सुरुवातीला हर्षदचं असं म्हणणं होतं की तू वेळ घे, तू विचार कर. पण माझं आधीपासून ठरलेलं आहे. मग पुढे त्याने मला लग्नासाठी विचारलं, तेव्हा माझं आधीपासून ठरलेलं होतं की आपण याच्याशीच लग्न करायचं. हर्षद ज्ञानदाच्या स्वभावाबद्दल म्हणाला की ती समोरच्या व्यक्तीशी खूप प्रेमाने काळजी घेते. तसेच सर्वांबद्दल तिला आपुलकी वाटते. मग माझं असं झालं, अरे हा स्वभाव किती छान आहे. ज्ञानदा मुंबईला राहायची आणि हर्षद पुण्याला. त्यामुळे या दोघांचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप हळूहळू फुललं आणि आता हे दोघंही लग्न बंधनात अडकले आहेत. तर हर्षद आणि ज्ञानदा ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.